राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक, ई पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोडची सुविधा आणि आदिवासी वनपट्ट्यांवर बांबू लागवड. मंत्री गणेश नाईक. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. राज्यातल्या सर्व पाणंद रस्त्यांना नोंदणीनंतर स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून याची माहिती संबंधित गावच्या ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांचं वेगळं संकेतस्थळ सुरू करून त्यावरही ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात जाहीर केलं. पाणंद रस्ते ज्या स्थितीत उपलब्ध आहेत त्यांना लांबी रुंदीचं बंधन घालण्यात येणार नाही. असे किती रस्ते वर्षभरात तयार करावेत यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाद असलेल्या कामांचा निपटारा 3 महिन्यात पूर्ण करण्यात यावा अशा सूचना सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरच्या SBL कंपनीतील भीषण स्फोटात झालेली जीवितहानी अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत असल्याची टीका करत काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडून तातडीच्या चर्चेची मागणी केली. नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारची स्फोटकं बनवणारे 11 कारखाने असून गेल्या 1.5 वर्षात या कारखान्यांमध्ये झालेल्या विविध स्फोटात 43 कामगारांचा मृत्यू झाला. त्यात 25 महिलांचा समावेश आहे. केवळ 300 रुपये मजुरीसाठी जीव धोक्यात घालून हे मजूर काम करतात. म्हणून गरिबांच्या जीवाची या सरकारला काहीच किंमत उरलेली नाही का, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर येत्या शुक्रवारपर्यंत लक्षवेधीच्या माध्यमातून सविस्तर चर्चा घडवून आणण्याचे निर्देश दिले. राज्यातील ई पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाईन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी अनिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. गौण खनिज उत्खनन करण्यासाठी राज्याचं नवीन धोरण पुढल्या महिन्यात जाहीर करण्यात येईल आणि कोकणासाठी स्वतंत्र वाळू उत्खनन धोरण राबवण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करण्याबाबतची कारवाई यापुढे महसूल आणि पोलीस अशी एकत्रित कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले. भाजपचे समाधान आवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अशा कारवायांच्या वेळी महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत, त्यामुळे पोलीस आणि गरजेनुसार वनविभागालाही सोबत घेतलं जाईल, असं ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प कालवा, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांपैकी 205 शेतकऱ्यांच्या जमिनींचं सीमांकन येत्या महिन्याभरात पूर्ण करून त्यांना मोबदला देण्यात येईल, असं बावनकुळे यांनी राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. एकूण 467 शेतकऱ्यांबाबत हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापैकी आता केवळ 205 शेतकरी शिल्लक आहेत. ते काम महिन्याभरात पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात वनजमिनींची नोंद आणि सर्वेक्षण आणीबाणी काळात अत्यंत घाईनं आणि गडबडीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार वनजमिनींची नोंद कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात येईल, अशी घोषणाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शिवसेनेचे निलेश राणे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. विविध प्रकारच्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न, जन्म अशा दाखल्यांसाठी आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा येणाऱ्या महाअभियान शिबिर योजनेत येत्या 3 महिन्यात करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. आश्रमशाळेत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याप्रकरणी सर्व आश्रमशाळांमध्ये बंगळुरू इथल्या संस्थेच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मुरबाडच्या प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. याबाबतचा प्रश्न संजय केळकर यांनी उपस्थित केला होता. राज्य महिला आयोगाने देखील संबंधित प्रकल्प अधिकाऱ्याबाबत अहवाल दिला आहे, असं ते म्हणाले. राज्यात आदिवासी समाजाला वाटप करण्यात आलेले वनपट्टे बहुतांश ओसाड पडले आहेत. त्यावर बांबू लागवड योजनेअंतर्गत बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर करता येईल आणि त्यातून बुरुड समाजाला रोजगारासाठी तो उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. चेतन तुपे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
त्यातून आदिवासी आणि बुरुड या दोन्ही समाजांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मॉलमध्येही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं मंत्री नाईक यांनी सांगितलं. परदेशातून येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची तपासणी करण्यात येईल आणि असा बेदाणा साठवणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना रोहित पाटील यांनी उपस्थित केली होती. रोहयो अंतर्गत द्राक्ष लागवड करण्यात येत होती. आता व्ही.बी. जीरामजी अंतर्गत देखील ही लागवड सुरू ठेवण्यात येईल, असं मंत्री गोगावले यांनी सांगितलं. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात नियम 293 अन्वये सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. आखाती देशात अडकलेले राज्यातले प्रवासी 2 ते 3 दिवसात मायदेशी परततील, असा मुख्यमंत्र्यांकडून दिलासा. कर्ज वसुली करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सावकारांचं लायसन्स रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध. चालक वाहकांची विश्रांती स्थळं दर्जेदार होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. बेपत्ता मुली महिला सापडण्याचं प्रमाण 90% आसपास असून ते 95% वाढावं यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती. या होत्या विधान परिषदेतल्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मिंथूर गावात सावकाराकडून घेतलेलं 1 लाख रुपयांचं कर्ज अवाजवी व्याजामुळे 74 लाख रुपयांपर्यंत गेल्याचं सांगत शेतकऱ्याचं मूत्रपिंड काढून घेण्यात आल्याचा प्रकार गंभीर असून या प्रकरणी मोक्का लावण्यात येईल, याची तपासणी केली जाईल. तसंच सावकारांकडून नियमबाह्य वसुली केली जात असेल तर अशा सावकारांचं लायसन्स रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. शेतकरी किंवा अन्य कुणाला नाडलं जात असल्यास त्यांनी पोलिसात तक्रार करावी, संबंधितांवर फौजदारी कारवाई होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. राज्य परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून चालक वाहकांसाठी चांगल्या दर्जाची विश्रांतीगृह उभारण्यात येत आहेत. राज्यातले 271 डेपो सार्वजनिक खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय एसटी व्यवस्थापनानं घेतला असून त्यासाठी निविदा पुढच्या महिन्यात जारी करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. गुजरातच्या धर्तीवर राज्यातील बस डेपोंचं बस पोर्ट तयार व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गृहनिर्माण संस्थांमधील उद्वाहनं अर्थात लिफ्टचं प्रमाण वाढत असून त्याच्या तपासणीबरोबरच देखरेखीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच मुंबई महानगरपालिका आयुक्त तसंच इतर पालिकांमधील आयुक्तांचा समावेश करून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि लिफ्टला परवानगी देणं, त्यांचे निकष आणि लिफ्ट कंपन्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शक सूचना येत्या 6 महिन्यात तयार करण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात बेपत्ता झालेल्या मुली महिला पुन्हा सापडण्याचं प्रमाण 90% आसपास असून ते 95% वाढावं यासाठी पोलीस विभाग कसोशीने प्रयत्न करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सदस्य निरंजन डावखरे यांनी राज्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात बेपत्ता अल्पवयीन मुलगी आणि महिलांचा शोध घेण्यासाठी विभाग स्थापन करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडून दर महिन्याला प्रत्येक पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींचा आढावा घेऊन चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांना पुरस्कार दिला जातो. खराब कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांकडून त्यांची कारणमीमांसा केली जाते. एकही मुलगी किंवा महिला हरवणं हे गंभीरच असून त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलीस वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूरच्या काटोल इथल्या एसबीएल एनर्जी यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाचा मुद्दा विधान परिषदेत चर्चेला आला. स्फोटाची घटना गंभीर असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 17 गंभीर जखमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या स्फोटाच्या प्राथमिक चौकशीत कारखान्याकडून निष्काळजीपणा झाल्याचं स्पष्ट होत असून शक्य तितकी गंभीर कलमं लावून गुन्हे दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. या प्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबरच 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अशा घटना रोखण्यासाठी अतितीव्र ज्वलनशील पदार्थांची हाताळणी कशी करावी, ज्या कंपन्यांमध्ये ते तयार होतात त्यासाठी काय नियम असावेत याविषयी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र बसवून नियम बदलण्याविषयक चर्चा केली जाईल. तसंच त्याचं निवेदन केंद्र सरकारला देण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले.
इराण इस्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये हवाई वाहतूक सेवा ठप्प झाली असून त्याचा फटका महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना बसला आहे. अशा प्रवाशांनी त्या देशातील दूतावासांशी संपर्क साधून सूचनांचं पालन करावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सभागृहात सदस्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर एकाही प्रवाशाची गैरसोय होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. ते म्हणाले, युद्धामुळे अडकलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्या देशातील मराठी मंडळांना त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्याच्या यंत्रणेमार्फत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी याकरता आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन कार्यरत आहेत. अडकलेल्या प्रवाशांना 2 ते 3 दिवसात पुन्हा मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार संपूर्ण परिस्थिती संवेदनशीलतेने हाताळत आहे, असं ते म्हणाले. आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी बंदरांमध्ये पडून असलेला शेतकऱ्यांच्या नाशवंत भाजीपाला फळांबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.